नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 30 तारखेपर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 30 तारखेपर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा येत्या 30 तारखेपर्यंत सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $9.80 प्रति बुशेल पासून ते $10.10 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात सातत्याने चढ उतार या ठिकाणी सुरू आहे। जर या ठिकाणी आपण बघितलं तर लक्षात घ्या की खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारात 15 तारखेनंतर सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे आणि या सुधारणेमध्ये जर 15 तारखेनंतर सोयाबीनचा भाव वाढत असताना सीबॉट वरती 30 नोव्हेंबर पर्यंत सोयाबीनचा भाव जर या ठिकाणी $10.25 प्रति बुशेल ते $10.5 प्रति बुशेल पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। मग या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा होऊ शकतो ते लक्षात घ्या। तर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढला तर देशातील भाव वाढायला मदत होते। दुसरीकडे आपण बघितलं तर 15 तारखेपासून मोदी सरकारची सोयाबीन महाखरेदी हमी भावावर सुरू होणार आहे आणि याच्यामुळे सोयाबीनच्या भाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर व्यापारी सुद्धा 15 तारखेनंतर मॉइश्चर कमी झाले म्हणून सोयाबीन स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची खरेदी सुरू करतील। याच्यामुळे 15 तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये 100% तफावत निर्माण होणार आणि ही तफावत सोयाबीनच्या भावाला 100% तेजी प्रदान करणार
आणि या तफावतीमुळे 30 तारखेपर्यंत किती वाढणार सोयाबीनचा भाव? या प्रश्नाचं उत्तर आहे की सध्या भाव पातळी 4000 ते 4500च्या दरम्यान आहे आणि जर भाव पातळी सुधारली 200-300 न तर अजिबात आश्चर्य नाही आणि सोयाबीनचा भाव जर 30 तारखेपर्यंत 4300 ते 4700च्या दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। जर अति अनुकूल परिस्थिती आली तर सोयाबीनचा भाव 4800 पर्यंत पोहोचला तरी देखील आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं मत। सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की सोयाबीनचा भाव 5000च्या वर काही जाणार नाही आणि गेला तर टिकणार नाही, म्हणून 4500च्या वर सोयाबीनचे भाव पातळी 15 तारखेनंतर दिसण्याची शक्यता आहे आणि तेवढा भाव मिळाला की तिथं प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं आपण 25-25% सोयाबीन विक्री केलं तर मला वाटते आपला होईल फायदा। आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।